मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी पोटनिवडणूक होत असून ही निवडणूक 23 जुलै रोजी आहे। निवडणूक संजय नाईक विरुद्ध अजिंक्य नाईक अशी रंगणार असून संजय नाईक हे विद्यमान उपाध्यक्ष आहेत तर अजिंक्य नाईक हे विद्यमान सचिव आहेत। या निवडणुकीसाठी एकूण 377 मतदार असून 211 क्लब आहेत तर 51 टेस्ट प्लेयर, 70 ऑफिस क्लब आणि उर्वरित मतदार अशी मतदारांची संख्या आहे। या निवडणुकीच्या निमित्ताने संजय नाईक यांनी ठाण्यातील मतदारांची विहंग प्लाम क्लब येथे भेट घेतली। या भेटीत त्यांनी निवडणुकीसंदर्भात पुढची रणनीती काय असणार आहे या संदर्भात चर्चा केली। यावेळी त्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला। 23 जुलै रोजी संध्याकाळी 3 ते 6 दरम्यान मतदान होणार असून मतदान प्रक्रिया झाल्यानंतर लगेच मतमोजणी आणि निकाल जाहीर केला जाणार आहे। एकतर ही इलेक्शन म्हणजे अनफॉर्च्युनेट इलेक्शन आहे। आमचे मित्र आणि आमचे एक्स प्रेसिडेंट अमोल काळेजी यांचं दुःखद निधन झालं आणि त्यामुळे कॉन्स्टिट्यूशनल जो बदलाव आला आहे 2019 मध्ये, त्यामुळे ही निवडणूक लढायला लागते। अदरवाईज आधीच्या कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे ऑफिस बेरर मोस्टली व्हाईस प्रेसिडेंटच एक रेझोल्युशन अपेक्स काउन्सिलमध्ये मॅनेजिंग कमिटीमध्ये पास होत ते प्रेसिडेंटचा चार्ज घ्यायचे। अशी दोनदा अशी आपल्या वेळ आलेली आहे आणि दोन्ही वेळेस तशीच झालेलं आहे। पण घटना बदलल्यामुळे 2021 लोधा रिफॉर्म्स आले, सुप्रीम कोर्टने घटना बदलली म्हणून एक इलेक्शनची प्रोसेस करावी। बघा, असं आहे की बरेचसे बदलाव MCAच्या सगळ्या ह्याच्यामध्ये आलेले आहेत। त्याच्यामध्ये अर्धवट म्हणजे थोडेसे अजून कामं राहिलेली असतील जी अमोलजींच्या हस्ते पूर्ण होण्याची आहे, ती आम्ही सगळे मिळून अपेक्स काउन्सिल मिळून पूर्ण करू। ही जी प्रक्रिया आहे ही इलेक्शनची 23 तारखेपर्यंत 5 दिवस चालेल। 5 दिवसानंतर पुन्हा अपेक्स एकत्रच येणार आणि पुन्हा एकत्र येऊन जी राहिलेली कामं आहेत ती पूर्णपणे पार हे असं आहे। तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला सगळंच माहिती आहे की फॉर्म कोणी भरलेले आहे आणि आता सगळी प्रक्रिया पूर्ण होऊन मी व्हाईस प्रेसिडेंट संजय नाईक आणि समोर अजिंक्य नाईक सेक्रेटरी, एवढे दोनच हे आहेत आणि हे मलाही माहिती आहे, त्यांनाही माहिती आहे आणि आपल्या सगळ्यांनाही माहिती आहे। आता ह्यांचा प्रश्नाचं आधी उत्तर देतो। मुद्दे बरेच आहेत। हे मुद्दे आम्ही 2022 मध्ये मांडलेले आहेत। हे 2022 ते 2025 मध्ये आम्हाला ते मुद्दे पहिले कंप्लीट करायचे आहेत। त्या मुद्द्यावरतीच हे बाय इलेक्शन आलेलं आहे। ही काही नवीन इलेक्शन नाही आहे की आम्ही ते मुद्दे सोडतो आणि नवीन मुद्दे आहे, असं काही नाही आहे। प्रत्येक मुद्द्याला एक वेळ आणि काळ असते, त्या वेळ काळामध्येच ते पूर्ण केले जातात। त्यामुळे ह्या काळाचा 2022 ते 2025 पर्यंत एक मुदत आहे। त्या मुदतीमध्ये जेवढे आम्ही सोकॉल्ड आमचा मॅनिफेस्टो जो बोलला जाईल, जो लास्ट टाइम आमचा होता, त्याचप्रमाणे ही कामं पूर्ण केली जातील आणि अजून बरेच मुद्दे आम्ही जे नवीन जे करण्याचे इच्छुक आहे, मी जे इच्छुक आहे आमच्या अपेक्षा, ते मी एक ऑफिशियल प्रेस कॉन्फरन्स आहे 22 तारखेला, त्यात मी मांडतो।